कॅब भाड्याने घेणे व त्यासंबंधीची सुरक्षितता. प्रिया रोज तिच्या ऑफिसच्या कामाकरता प्रवास करते. प्रवास करण्याकरता ती बस अथवा रिक्षा यापेक्षा टॅक्सी म्हणजेच कॅबने प्रवास करणे पसंत करते. त्या दिवशी तिला ऑफिसमध्ये नेहमीच्या वेळेपेक्षा थोडा उशीर झाला होता आणि त्यामुळे ती घाईत होती. तिने तिच्या मोबाईलवरून एक कॅब बुक केली आणि ऑफिसमधून बाहेर पडली. तिला घरी जाण्याची घाई असल्यामुळे कॅबच्या माहितीची पडताळणी न करताच ती कॅबमध्ये बसली. ती तिच्या मोबाईलवर ईमेल्सना उत्तर देण्यामध्ये व्यग्र होती. कॅबमध्ये बसून प्रवास सुरू केल्यानंतर तिच्या लक्षात आले की ती चुकीच्या कॅबमध्ये बसली आहे. आजकाल महानगरांमधील अनेक महिला नेहमीच्या टॅक्सीज किंवा रिक्षा यांनी प्रवास करण्यापेक्षा ओला किंवा उबर यांसारख्या कॅब कंपन्यांच्या कॅबने प्रवास करणे पसंत करतात. या गाड्या तुलनेने अधिक सोयीस्कर असतात हे याचे मुख्य कारण आहे. परंतु महिलांची सुरक्षितता हा भारतामध्ये अजूनही अतिशय संवेदनशील विषय आहे. अशा कॅब्समध्ये महिला प्रवाशांशी करण्यात आलेल्या गैरवर्तणुकीसारख्या काही घटनांची देखील माहिती समोर आली आहे. चालकाची अथवा ड्रायव्हरची पार्श्वभूमी तपासून पाहणे ही जरी गाडी भाड्याने देणाऱ्या कंपनीची जबाबदारी असली तरी ग्राहकांनी, विशेषतः भाड्यानं घेतलेल्या अशा कॅब्समधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांनी आपल्या सुरक्षिततेची काळजी स्वतःच घेतली पाहिजे. उबर किंवा ओला यांसारख्या कॅब सेवा प्रदात्यांनी त्यांच्या ॲप्सवर हेल्प म्हणजेच SOS अलर्ट बटन यासारख्या सुविधा सुरू केल्या आहेत. यामागे अशी कल्पना आहे की आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास प्रवासी हे बटन टॅप करू शकतात आणि त्यामुळे लगेचच त्या संबंधित इन्सिडंट रिस्पॉन्स टीमकडे, जे कॉल सेंटरसारखेच आहे, तातडीने संपर्क साधण्यासाठी प्रवाशाने आधीच देऊन ठेवलेल्या नंबर्सवर, तसेच ज्या ठिकाणी संलग्नता असेल अशा ठिकाणी पोलीस कंट्रोल रूमकडे देखील एक संदेश पाठवला जातो. नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही गाडी भाड्याने घेता किंवा बुक करता तेव्हा ड्रायव्हरची संपूर्ण माहिती व गाडीचा नंबर हे मोबाईलच्या स्क्रीनवर संबंधित ॲपमध्ये दर्शवले जाते. गाडीमध्ये बसण्यापूर्वी कृपया गाडीचा नंबर तपासून पहा. पोलीस, ॲम्ब्युलन्स इत्यादींसारख्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये संपर्क साधण्यासाठीच्या नंबर्सबाबत माहिती नेहमीच सोबत ठेवा. संशयास्पद हालचाली आणि वस्तू यांची माहिती देण्याकरता पोलिसांना काही शहरांमध्ये बडी कॉप्स व सिटी सेफ यांसारखी ॲप्स सुरू करण्यात आली आहेत. सावध रहा व सुरक्षित प्रवास करा.